नमस्कार मंडळी, मी शारदा. आपलं चॅनल क्रोशेट बाय शारदामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हाफ डबल क्रोशिया, डबल क्रोशिया कसं करायचं ते बघणार आहोत. मी 3 mmचा हुक घेतला आहे आणि एक ग्रीन धागा घेतला आहे वुलनचा. सगळ्यात आधी आपल्याला एक स्लिप स्टिच टाकायची आहे. स्लिप स्टिच कशी करायची ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेली आहे. तरीही बघा, जो मागचा धागा आहे तो पुढे आणून आपल्याला अशा प्रकारे गाठ मारायची आहे. त्यात आपण हुक टाकला क्रोशेटचा आणि आपण धागा कसा धरायचा, वरच्या बोटातून मधल्या बोटातून काढायचा आणि खाली अंगठीने त्याला दाबायचा आहे. बघा, आता आपण चेन करू. हुकाच्या भोवती धागा गुंडाळायचा आणि हुकाचं टोन खाली करायचं, म्हणजे डोकं खाली करायचं आणि मग त्याला काढायचं. चेन कशी करायची ही मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, या आपल्या 5 स्टिचेस झाल्या आहे चेनच्या. 3 4 5 6. बघा, आपल्या 10 स्टिचेस झाल्या आहे. 2 स्टिच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. बघा, आता आपण सिंगल क्रोशिया केला होता तेव्हा एक स्टिच सोडली होती. आता आपण 2 स्टिचेस सोडायच्या आहे पहिल्या. बघा, आणि ही हुकामध्ये ते आपल्याला धरावी लागत नाही. हुकातली साखळी आपण धरत नाही, कारण ती आता जस्ट हुकामध्ये आहे म्हणून. आता आपल्याला 2 साकड्या सोडायच्या आहे आणि तिसरी साखळीमध्ये आपल्याला काम सुरू करायचं आहे. बघा, धागा काढला आणि हे 3 हुकांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. बघा, धागा घ्यायचा, पुढच्या साखळीत टाकायचा, परत धागा काढायचा आणि 3 लूप आहेत त्यांच्यामधून आपल्याला परत धागा काढायचा आहे. परत धागा घ्यायचा, दुसऱ्या साखळीमध्ये टाकायचा, धागा काढायचा आणि पूर्ण 3 लूप आपल्याला कवर करायचे असतात. बघा, अशा प्रकारे आपला क्रोशिया होत असतो. बघा, धागा घ्यायचा वरून हुकाच्या, परत साखळीमध्ये टाकून आपल्याला धागा काढायचा असतो आणि पूर्ण 3 लूप कवर करायचा असतात. समजलं? आता पूर्ण चेन आपण अशाच प्रकारे करून घेतली आहे. आता शेवटचे 3 लूप राहिले ते आपण पूर्ण कवर करू आणि एक स्लिप स्टिच द्यायची आहे आणि आपण धागा आता कट करू शकतो. बघा, आपला हाफ डबल क्रोशिया झाला आहे. आता डबल क्रोशिया करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक स्लिप स्टिच करायची आहे. बघा, मागचा धागा ओढायचा, स्लिप स्टिच तयार झाली आहे आपली. त्याच्यात आपण हुकला टाकू आणि जसं पकडायचं सांगितलं होतं तसं यान ओव्हर करायचं आणि सगळ्यात आधी आपल्याला चेन करायची आहे डबल क्रोशिया करण्यासाठी. पण दहाची साखळी आपण केली आहे. आता आपल्याला परत अजून 3 करायचे वरती, म्हणजे 13ची साखळी आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा, आता परत आपल्याला मागच्या हाफ डबल क्रोशियाला आपण 2 साखळ्या सोडल्या होत्या. आपल्याला आता 3 साखळ्या सोडायच्या आहे आणि चौथी साखळीमध्ये हुक इन्सर्ट करायचा आहे. बघा, हुकाच्या वरून आपण धागा घेतला, चौथ्या साखळीमध्ये टाकायची आहे आणि धागा परत काढून आपल्याला आता अगोदर हाफ डबल क्रोशेटमध्ये 3 लूप घ्यायचे असतात. आता आपल्याला 2 लूप घेतले, राहिले 2, परत त्या 2मधून आपल्याला आता काढायचं आहे. बघा, मागच्यामध्ये आपण 3 लूप घेतले ते. आता परत दुसऱ्या साखळीत टाकून दाखवते. काढायचा, अगोदर 2 लूप आणि नंतर राहिलेले 2 लूप घ्यायचे. परत यान ओव्हर करायचं आणि दुसऱ्या साखळीत टाकायचं, परत धागा काढून अगोदर 2 लूप आणि नंतरचे 2 लूप. म्हणजे आपण जेव्हा
सिंगल क्रोशिया केला होता तेव्हा एक साखळी सोडली होती, हाफ डबल क्रोशिया केला तेव्हा 2 साखळी सोडली होती आणि आता डबल क्रोशियासाठी आपण 3 साखळ्या सोडलेल्या आहे. बघा असं पॅटर्न तयार होईल. आता पूर्ण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. अगोदर 2 लूप काढायचे, नंतर 2 लूप काढायचे. बघा अशा प्रकारे आपण डबल क्रोशिया कंप्लीट करून घेतलेला आहे. आता शेवट आपल्याला एक स्लिप स्टिच द्यायची आहे आणि मग आपण धागा कट करू शकतो. बघा आपला डबल क्रोशिया रेडी झाला आहे आणि हाफ डबल क्रोशियासुद्धा आपला रेडी झाला आहे. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.